मिरज तालुक्यातील कवठेभिरान परिसरात गुरुवारी 16 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी साहिल प्रकाश सुर्वे वर्ष 19 सध्या राहणार इंदिरानगर सावंत प्लॉट सांगली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी अभिजित धोंडीराम पवार राहणार कवठेभिरान तालुका मिरज याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी साहिल सुर्वे यांचे वडील प्रकाश ज्ञानू सुर्वे हे त्यांची KA 32 EP 1657 ह्या बजाज प्लॅटिना दुचाकी घेऊन कवठेभिरान मार्गे कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव येथे जात होते। कवठेभिरान येथील पाटीलमळा परिसरात ते आले असता संशयित आरोपी अभिजित पवार हा त्याच्या ताब्यातील MH10 DS 0036 या स्प्लेंडर दुचाकीवरून रॉंग साईडने भरधाव वेगात आला आणि त्याने समोरून फिर्यादी यांच्या वडिलांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। या अपघातात प्रकाश सुर्वे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून संशयित आरोपी अभिजित पवार हाही जखमी झाला आहे। अपघातात दोन्ही दुचाकींचे मिळून 15,000 रुपयांचे नुकसान झाले। घटनेनंतर पोलिसांनी सायंकाळी 5:30 ते 6:15 वाजण्याच्या दरम्यान पंचनामा केला असून 2 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, तर पोलीस पुढील तपास करीत आहेत।